नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण आज आपण करणार नाही आहोत सेशन, कारण का ही व्यक्ती जी आहे ही कॉमेंट्स ठेवतच नाही, लगेच उडवून टाकते, लगेच डिलीट करून टाकते आणि हिला कोण असं कॉमेंट जास्त काही करत पण नाही, एकदम थुकरट. कारण अर्ध्याहून जास्त पब्लिकला हिने ब्लॉकच करून ठेवलं आहे, नाहीतर मग त्यांच्या कॉमेंट ही अप्रूव्हच करत नाही. तर त्यामुळे हिचं काही फारसं आपल्याला कॉमेंट्स मिळत नाही. पण हां, हिच्यासाठी माझी कॉमेंट्री खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझी कॉमेंट्री मी करतच असते, तर मला कोण थांबवू नाही शकत. तर हे आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो स्पेसिफिकली अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांनी तिकडे आपली मुस्कटदाबी केली आहे, आपल्या पब्लिकची, आपल्या व्ह्युअर्सना ते ओपन अप होऊ नाही देत, त्यांचे विचार तिकडे मांडू नाही देत, फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण स्वतः एकदम कुत्सित मनाचे आहेत आणि स्वतः ते कधीच इम्प्लिमेंट करत नाहीत. फक्त एकच बाजू दाखवतात, दुसरी बाजू ह्यांची रिॲलिटी लोकांना समजू नये असं ह्यांना खूप वाटतं. आणि ती रिॲलिटी झाकण्यासाठी जर ती कोण बाहेर काढत असतील तर त्यांना कसं सप्रेस करायचं आणि मग कुठल्याही लेवलला जायचं, किती आयडीज आहे त्यांचे आणि किती काय काय क्रिएट करून ही टोळी जी आहे, ही जी चांडाळ चौकटी आहे. मागे मला कोणीतरी बोललं होतं की हा वर्ड खूप चांगला नाही वाटत, म्हणून हे छान नाही, म्हणून आम्ही म्हणजे काय आवडलं नाही आम्हाला आणि असं नको बोलू वगैरे. तर मी जे काही बोलते ते मी कम्प्लिटली विचार करून बोलत असते आणि मला माहिती आहे मी काय बोलते आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेते. सो येस, आय स्टँड बाय माय वर्ड्स. ही चांडा चौकटी होती, ही चांडा चौकटी आहे आणि ही चांडा चौकटी राहणार आहे. समजलं का? ज्यांना नाही आवडत, ज्यांना नाही पटत, त्यांचं ते स्वतःचं हे करू शकतात, ते इग्नोर करू शकतात. बेटर इग्नोर. ठीक आहे. सो तुम्हाला कळलंच असेल चांडाळ चौकटीवरून की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. पण चांडाळ चौकटीच्या आपण आज एकाच मेंबरला घेणार आहोत. जे 2 मेंबर आहेत ते जाऊ देते, सध्या त्यांच्या कर्माचे भुगतान करत आहेत. आजारी पडलाय मोठा, हुशारी मारत असतो फालतूमध्ये, इतका जळकुट आहे ना. ह्याच्यावरनंच हे मोठे जे आहेत ना, लिव्ह लाफचं ज्ञान देणारे, तर त्यांनी जरा आपल्या घरातल्यांना ते ज्ञान द्यावं. नुसतं आपल्या घरात कोण कधी नव्हे तो आपला भाऊ वगैरे गेला तर मग घाईघाईत आपण पण निघायचं, आपण पण काहीतरी अनप्लॅन ट्रिप काढायची आणि सुटायचं. तर ते असं जे जळकुट्या भावनेतनं झालेलं असतं ना, ते कधी सक्सेस होत नाही. आणि जे इथे येऊन 3-4 दिवस माती खात होता, जे काय काय म्हणजे पेठे बिठेचं जे भाषा जे काही बोललं ना, ते ह्याच्या अंगाशी आलं आहे. येतो बस सुरुवात आहे, समजलं ना. तुला खूप बघायचं आहे, यू हॅव लॉंग वे टू गो. या खूप अजून हे काहीच नाही झालं आहे तुझ्या बाबतीत. ज्या प्रकारचं तुझं वागणं आहे, जे काय करतो ना, अजूनही तुला सुधारायला चान्स आहे. जे काही वागतोस, जे काही करतोस ना, ते एकदा क्रॉस चेक करून घे, एकदा स्वतःला विचार आणि ह्याचे काय परिणाम होतील त्याचा एकदा विचार कर. ही फक्त सुरुवात आहे, ह्याच्यापेक्षा भयंकर होऊ शकतं ज्या प्रकारची तुझी कर्म आहेत. समजलं का? डुकऱ्या. #डुकऱ्या चल फुट. सो आपण आज डुकऱ्याच्या चखीवर विश्लेषण करणार आहोत. विश्लेषण हा नवीन एक वर्ड ह्यांनीच आम्हाला शिकवला आहे. स्वतःचे तर मराठी इंग्रजीची बोंब आहे, पण आपल्याला शिकवत असतात विश्लेषण म्हणे. विश्लेषण कसलं विश्लेषण करतात, तर आज एक कसलं विश्लेषण करते तुझ्या सखीवर. बहुत याराना लगता है. या पकावचे मी सगळे व्हिडिओज घेणार नाही आहे, कारण का खूप बॅकलॉग आहे हिचा आणि एवढे सगळे व्हिडिओजवरती हिच्या बोलणं इतपत हिचं काही व्हिडिओज इतके खास नाही आहेत. काही बकवास करत सुटले, कुठचे पण मागचे पुढचे काय कसेही उलटपुलट आणि कसेही म्हणजे काही कंटेंट नसलं तर असं रँडमली काहीही दाखवायचं असं चाललं आहे. सो जे सिलेक्टिव्ह व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये बोलण्यासारखं आहे असेच व्हिडिओ मी चूज केले आहेत आजच्या पॉडकास्टसाठी. ज्यापैकी एक असणार आहे की चच्चूआई आणि चिमाचं जे काही बकवास होते, जुने दिवस आठवले, तो एक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर फनीचे जी डॉक्टर की त्याचं जे स्किल दाखवण्याचा त्याला एक मौका मिळाला, त्याच्यावरती आपण एक थोडंसं विश्लेषण करणार आहोत. आणि तिसरं म्हणजे ते केसाचं जे काही प्रवचन दिलं त्याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत. आणि चौथं म्हणजे बाबांचं पत्र हरवलं, ते मला सापडलं, त्याच्यावर आपण विश्लेषण करणार आहोत. विश्लेषण खूप छान वाटतं ना, विश्लेषण. तर ऐक, कान उघडे ठेवून ऐका. जो नवीन शोधून काढलाय ना शब्द, ते नीट ऐका. आज विश्लेषण.
तुम्हाला वाटत असेल की हे विश्लेषण क्या है, ये विश्लेषण. तर मी तुम्हाला सांगते, जो एक थुकरट ID बनवून हे लोक आलेत ना, म्हणजे ID जुनी आहे तिलाच रिनेम करत असतात. तर ती जी ID आहे ना, तर त्या IDने असं म्हणत होते की काय तुझं विश्लेषण. तर हा शब्द हे लोक शिकले होते जिजा साली आणि सारखा तो वापरत होते. तर आज मी त्यांनाच दाखवते की कसं असतं विश्लेषण. बस इन शॉर्ट हेच तुम्हाला सांगायचं होतं. चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. बापरे, ते मटण बघितलं का? त्या मटणाचे असे पीसेस या लोकांनी कुठून करून आणले बाबा? एवढे बारीक, एवढे छोटे छोटे. हे ते काय मटणाचे पीसेस केलेले की काय केलं होतं? काय प्रकार काय होता तो? हे मला काय आधी कळलंच नाही नेमकं हे काय आहे. काय त्या एका नळीला या लोकांनी 8 पीसमध्ये कन्वर्ट केलं होतं. इतकं बारीक बारीक कापलं होतं आणि दाखवत होते. म्हणजे ते जास्त व्हावं, जास्त दिसावं, एकेकाला एक पीस, एक नळी मिळावी म्हणून असं केलं होतं का? आता मला कळलं वेअर इट इज कमिंग फ्रॉम. म्हणजे हिच्याकडे बचनेचं हे 100 ग्रॅम जेवण बनवण्यामागचं काय, कुठून आहे हे रहस्य, ते उलगडा झालेला आहे. तर हे चिमा नाही, चिमेच्याही खानदानातनं आलेलं आहे. म्हणजे हे पारंपरिक आहे ह्यांच्यामध्ये असं 100 ग्रॅम जेवण. आणि एकेकाचे ताटं बघायची बाबा, जे भरत पण होते ना ते आडगावला. बापरे, बघूनच मला असं कोणी ताट सर्व केलं ना की मला तर टेन्शनच होईल की आता मला कसं बाबा हे पुरवून कसं खायचं आहे, हा विचार पडेल मला. कारण एवढीशी पातेली आणि एवढंसं त्याच्यामध्ये जेवण बनवणं, आणि मग ते तुमच्याकडे 4 जणांसाठी जेवण असलं तरी त्याच पातेल्यात जेवण बनवायचं, आणि 12 जणांसाठी जेवण असेल तरी त्याच पातेल्यात सेम क्वांटिटी जेवण बनवायचं. म्हणजे 4 जणं असतील तरी तेच जेवण सेम क्वांटिटी जेवणार, आणि 12 जणं असली तरी सेम क्वांटिटी. मग ते 12 जणांनी विचार करायचा की कसं पुरवायचं. पुन्हा एकदा मागायचं नाही. एकदा जे वाढलं आहे तेच तुम्ही फिगर आउट करायचं की तुम्हाला कसं खायचं आहे, कसं पुरवायचं आहे. तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही एवढंच क्वांटिटी बनवतो. बापरे बाप, लईच भारी प्रकार आहे हा. काय समजेन असं झालं आहे बाबा मला. हे जेवढी भाजी वाढून घेतात तेवढे तर आमच्या ताटात चटणी कोशिंबीर असते. नाही, कोशिंबीर थोडी जास्त असते, त्याच्यापेक्षा चटणीच असते म्हणा. चटणी पण ना, लोणचं तेवढं घेतो आम्ही. बापरे बाप, कसं खातात हे लोक पुरवून. आणि नंतर हिच्याकडे काही कंटेंट नव्हतं. तर बाबा पहिले तर ते मी म्हटलं तसं छच्चू आईंना कुठे कुठे पाठवायचे. मग ते छच्चू आईंकडे पण काय नाही. तर मग आता काय करणार, तर कुठलं तरी जुना पुराणा व्हिडिओ टाकायचा. ह्या वीकमध्ये तर हिने 2दा असं केलं. एकदा तर ते त्या दोघींना घेऊन बसली आणि त्यांचं काहीतरी बकवास चालू होती, आणि त्याच्यानंतर बाबांचं पत्र हरवलं ते मला सापडलं. ते मी येते 1 बाय 1. आता आपण पहिले या दोघींच्या प्रवचनावर बोलूया. तर हे जेव्हा ती गेली होती ना अलिबागला, तेव्हाचा तो व्हिडिओ आहे. आता म्हणेल मी पण मेन्शन केलेलं. हो बाई, तू मेन्शन केलं होतंस, पण तो मध्येच काय मी विसरली टाकायचा, आणि एवढं इम्पॉर्टंट मला शेअर करायचं होतं, मी विसरूनच गेली. तर मग मला आठवलं म्हणून मग मी म्हटलं आता शेअर करते. अरे वा, विसरून कसं गेली तू? म्हणजे तूच ते शूट करून तू सगळं त्याचे ग्लिम्स करून ठेवले होते रेडी, तर मग तू विसरून कसं गेली? विसरून काय नाही गेलेली. हे आजकाल नवीन टेक्निक आहे की असं बाबा कुठेतरी जमा करून ठेवायचं. या आधी पण तिने नाही का ते लिंकिंग रोड शॉपिंगचं, आणि मग तेव्हा सांगितलं की हा तर त्याच्या आधीचा पण व्हिडिओ आहे, मला टाकायचा होता पण तो राहून गेला. तर आता हे नवीन आयडिया आहे की मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा आहे. पण आता ब्रेक कसा घेणार ना, फिर वो 1 दिन का कमाई जाता है. बाबा केवढं इम्पॉर्टंट आहे, माझी स्वप्न मला पूर्ण करायची आहे. मग बाबांच्या पत्रामध्ये मी लिहिलं आहे. मग असं कसं मला ब्रेक घेऊन चालेल? मग ब्रेक तर नाही घेऊ शकत, पण हा असा इनडायरेक्ट ब्रेक घ्यायचा की असं काहीतरी जमा करून ठेवायचं. मग ते अशा वेळेला कामी येतं. मग ते असं टाकायचं आणि एकदम प्रॉपर असं टाईमलाईनमध्ये कंटेंट बनवून ठेवायचं की तेवढं टाईम फ्रेमचं कंटेंट जमा झालंच पाहिजे. नाही तर अजून खेचत राहायचं. जर कोण बोललं मध्येच की बाबा चला बस झालं आता, चला उशीर होतोय निघूया, तरी पण मग आपण असं बघायचं, जरा विचार करायचा आणि नवीन काहीतरी असा विषय असा पिल्लू सोडायचं, त्या विषयाला वाचा फोडायची. कारण का काय की अजून कंटेंट नाही झालं यार, आता अजून 10 मिनटाचं, अजून 5 मिनटं, असं छुट्टीला इशारा करायचा. छुट्टीचं तोंड आधीपासूनच असं झालेलं की बापरे बसली इथे स्वतःचं कंटेंट छापायला आणि आम्हाला पकवायला. आता काय बडबडतायत आणि काय, आणि छुट्टीचा पण अवतार. बापरे, एकतर यांच्याकडे ना ते केस आणि ते टॅटू आणि त्यांचं ते म्हणजे केसाचा तो कलर, कशाला काय ताळमेळच नाही. सगळे इतके छपरी यांची स्टायलिंग आहे ना, जे यांचं काय स्टाईल स्टेटमेंट आहे ते इतकं, म्हणजे अगदी सासूपासनं ते मुलींपर्यंत, मुलांच्या मुलींपर्यंत पण
सगळ्यांचेच इतके इतके लाऊड आणि इतके विचित्र आहेत ना, छपरी ज्याला आपण म्हणतो. जे मी तुम्हाला बोलली होती ना, ते सिग्नलवरचे कसे ते गोल्डन हेअर करतात, ते तसंच एकदम. फक्त आता हे ह्यांच्याकडे पैसा बिसा आला म्हणून ते थोडेसे पॉलिश झाले, पण तसंच म्हणजे ते एकदम टिपिकल छपरी स्टाईल आहे यांची. तुम्ही समजून घ्या. ते छुट्टीचं तर आधीच असं झालेलं, पण आता काय ह्याच्या पुढे काय चालणार आहे बाबा. आता आपली आईच बढावा देते सुनेला, तर मग मुलीचं काय चालतंय. राहू दे, आता काय बोलतात ते बोला आणि चला बाबा, असं तिचं चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आणि ह्या दोघींचं तर काय इतकं पकवत होत्या, किती खोटं बोलायचं. म्हणजे हे खोटं बोलण्याचं पण कुठून आलं ना, फेकाफेकी करायचं ते पण कळतंय. म्हणजे हे सगळंच यांच्यामध्ये खानदानी आहे, भयंकर आहे. ते पाव किलो जेवण बनवणं खानदानी आहे, फेकाफेकी करणं खानदानी आहे. फेकाफेकी तर दोन्ही बाजूने होते. काय म्हणजे ज्या गोष्टी हे बोलल्यात ना, त्या गोष्टींना स्वतःच कॉन्ट्राडिक्ट करत होत्या बसल्या बसल्या दोघी साळकाया माळकाया, चिमा आणि चाचू आईला तर माहिती नव्हतं बाबा रेंटवर काय असतं, रेंट कसं असतं, रेंटवरती कसं घर म्हणजे कसं असतं. पण नंतर मग इतक्या प्रॉपर्टी मग स्वतः घेऊन रेंटवर दिल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, चाचू आईचा प्रवास. रेंटवर घर माहिती नसण्यापासून ते स्वतः घर, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःच्या प्रॉपर्टीज रेंटवर देणं, किती लांबचा पल्ला गाठला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. एकदम साधी होती चाचू आई. मला काहीच माहिती नव्हतं. मला ह्या गोष्टी नाही, मला कसलं काय. फक्त फॅशन तर पहिल्यापासून चस्का होता. फॅशन म्हणजे ती म्हणते की मी पहिल्यापासूनच अशी आहे, मला असं व्यवस्थित राहायला आवडतं, असं दागिने असं घालणं. अहो चाचू आई, व्यवस्थित राहणं आणि लाऊड राहणं ह्याच्यामध्ये ना फरक आहे. आणि त्याच्यामध्ये थिन लाईन नाही आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. जे तुम्ही राहता ना त्याला व्यवस्थित नाही, लाऊड म्हणतात, लाऊड. आणि तुम्हाला बरं कामाच्या गोष्टी माहिती नव्हत्या, बाकी सगळं माहिती होतं. फॅशन कशी करायची, ब्लाऊज कसे कसे घालायचे, स्लीवलेस घालायचे, झालरवाले घालायचे, आणि काय बॅकलेस घालायचे. फ्रंटलेस नसतात, बॅकलेसच असतात. फ्रंटलेस पण असू शकतात. शकुंतला बनल्या असतीलच. ह्यांना भारी भारी शौक आहेत, सीता मैया वगैरे काय काय बनण्याचे. तर त्यांच्या जमान्यात आता ह्याच्यामध्ये त्या सीता बनू शकतात, तर त्या सीता माता म्हणजे, तर त्या जमान्यामध्ये शकुंतला पण बनल्या असतील ना, वनात बिनात जात असतील, काय ते फार्म हाऊसवर. यू नेव्हर ना. नाही, बरोबर आहे, मी समजूच शकते की तुम्हाला वेगवेगळी रूपं धारण करायला लागत होती. कारण का काकांचं लक्ष म्हणजे चित्त थाऱ्यावर नव्हतं ना. त्यांना कंटाळा लगेच यायचा, बोर व्हायचा. असं मी नाही, ते स्वतः म्हणाले आहेत की त्यांना लगेच बोर व्हायचं, त्यांचं असं हे नव्हतं. आता करता तर मग लगेच 1-2-3 महिन्यातच कंटाळून जायचे. मग आता काय, आता असं कंटाळल्यावर मग कसं होणार ना. मग एकाच व्यक्तीमध्ये व्हरायटी द्यायची, असं काहीतरी चाचू आईंचा प्रयत्न होता असेल. नाही तर त्याच्याशिवाय थोडीच एवढं, मुलं झाली की हॉस्टेलला मस्त एकदम. आणि काय बाता तर चिमे तू तर काय बोलूच नको. मोठी आली नंदा आणि नंदांचे घरचे आणि ह्यांचं बघायचं, आम्ही त्यांचं बघायचो. आताच्या म्हणे मुलींना तर ते सहनच होणार नाही. तू किती सहन केलं ना ते बघितलं आम्ही. साधं तुझ्या आईला तुला घेऊन येत नाही 2 दिवस, स्वतःच्या वहिनीला अडकवून टाकलं. एवढं पण तुझ्याच्याने होत नाही, एकटीच राहते तरी पण नाही होत. नुसतं मोठ्या मोठ्या गोष्टी. माझ्या मुली आल्या तर मला चांगलंच वाटेल ना, राहिली तर मला बरंच आहे असं वगैरे. तर ते तोंड देखलं बोलणं या चिमेची स्टाईल आहे. रियालिटीमध्ये 1 नंबरची धूर्तबाई आहे. काय नाही, हिला कोणाचं काय नाही. ते सासूला बघायला ढुंकून पण बघायला गेली नाही. आता झालं 4 दिवस नाटकं. आता नाव काढते, काका आम्ही काकाकडे जाऊन आलो, आम्ही काकाकडे. ना चिमा काढते ना चिमेची पोरगी काढते. तर ह्यांचं हे असं आहे. तर ह्याच्यात ती नाही करत. आणि तेव्हा पण तिने फक्त कसं गरज सरो वैद्य मरो असं ॲटिट्यूड असणारी बाई, हिने कसली काय कोणाची उडबस केली आणि काय. त्या नंदेचं तर नावच नाही. हिला नणंद आहे हे पण मला आत्ता कळलं, हिला नणंद पण आहे. तर फक्त ते आजी होती, आजीचा सांभाळ करायचा म्हणून ते काकाबद्दलच माहिती होतं. असली ही चिमा आणि मोठ्या आणि चाचू आई, तुम्ही तर म्हणजे कायच बोलतात. आणि काय तेव्हा असं नव्हतं म्हणे की असं बाई वगैरे बाहेरच्यांनी असं कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा विकतचं असं नाही. सगळी कामं घरात बायकांना म्हणजे बायकांनीच करायचं, घरच्या बाईंनीच करायचं. अरे
तुम्ही तर आता म्हणजे त्याच वेळेला थोड्या वेळाने लगेच एक 5-10 मिनिटांनीच तुम्ही म्हणालात की तुम्हाला स्वतःला तुमच्या सासूबाई डब्बा पाठवायचा, तुम्ही तर काय करायच्या नाहीत. आणि पहिले पण तुम्ही आधी पण एकदा बोललात की आता माझी सून येऊ देत नाही आणि पहिले माझी सासू येऊ द्यायची नाही आणि त्याच्यामुळे मला कसलीच सवय नाही. म्हणजे तुम्हाला साधं गुळ कसा फोडतात ते पण नाही माहिती, ते गुळ फोडायला गेल्या पराक्रम करून ठेवले. तर अशा या छाछू आई ह्या म्हणे की बाईनेच करायचं आणि बाईने म्हणजे तुम्ही बाई नव्हता की ते तुम्हाला लागून नव्हतं की तुमचा नवरा तुम्हाला बाई समजत नव्हता, बाई माणूस समजत होता, काय प्रकार काय आहे तुमचा? जर मग बाईनेच करायचं असं जर होतं तर मग ते तुम्हाला पण लागू व्हायला पाहिजे होतं, पण ते तुम्हाला लागू होत नव्हतं आणि तुम्ही तर काहीच केलं नाही. मग कसं काय ते? आणि कसं काय तुम्ही काय बोलता? आणि ती चिमा तर हा 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 सगळ्याला हा हा नंदीबैल कसं काय माहिती नाही काय नाही, उलट आपल्या मुलीचं कंटेंट भरायचं म्हणून आपली बसलेली तिकडे मान डोलावत. आणि हा फनी एक तिकडे मागून कमेंट पास करत होता, कारण हा मागेच असतो ना नेहमी, कॅमेऱ्याच्या मागेच उभा असतो. ह्याचं तर काय बाबा, ह्याच्यावर आता काय बोलायचं मला तेच कळत नाही. किती म्हणजे या माणसाला ना काय स्वतःचं काय आहे की नाही आहे भाई, तुला काय सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचं एक काय वजूद ज्याला आपण म्हणतो ते काय आहे की नाही आहे? तुला कोण विचारत पण नाही, तुझा आवाज याच्या तोडता ते कोणाला ऐकायला पण येत नाही काका किकी खोकूच्या समोर, आणि तू आपला काहीतरी टिप्पणी देत असतो. ते विजय म्हणजे हिचे पप्पा आणि त्याचे पप्पा आणि गप्पा आणि तुझे सासरे नुसता त्याचं ह्याचा हळू चपला इंट्रोडक्शन देतो आहे, त्याच्यात पण ह्याला इग्नोर मारून टाकला. आणि काय ते काय घरघर खेळायचो आम्ही आणि हा पण यायचा म्हणे घरघर खेळायला. आणि त्याच्यामध्ये तर छुट्टी ताईने जे काय बोलली ते तर मला तर काय पचनीच पडलं नाही, मला काय समजलं त्या डोक्यावरनं गेलं. तुम्हाला काय कळलं असेल तर मंडळी मला नक्की सांगा. हे म्हणे खाली घरघर खेळायची आणि छुट्टी ताईने असं बघितलं आणि ती कॉन्शियस झाली आणि ती एकदम वर निघून गेली. कॉन्शियस? घरघर खेळताना बघून छुट्टी ताई कॉन्शियस झाली का बरं? छुट्टी ताई घरघर खेळताना बघून कॉन्शियस झाली? घरघरमध्ये लोक डॉक्टर खेळत होते का? म्हणजे कसं आपलं फ्युचर असेल घरचं की आपण घरघरमध्ये डॉक्टर कसं खेळणार, मी डॉक्टर होणार आणि मी कसं तपासणार, असं काहीतरी करत होते का जे बघून तुम्ही कॉन्शियस झालात? अरे बापरे, हे कसलं घरघर आहे? हे लोकांना कॉन्शियस व्हायला होतं घरघर खेळताना बघून. बचनी फनी काय चाळे काय तुमचे होते? आणि फनी काय तर म्हणे म्हणजे किती ना एखाद्याने किती बायकी असं म्हणजे किती मला तर विचार करून पण ते कसं तरी काय म्हणजे आता आपण रिअल आयुष्यामध्ये घरघर खेळतोय ना. फनी चावट त्याच्यावरती फक्त बचनाच हसली. अरे सॉरी, हे वहिनाचं हसणं कुठून आलं? हां, फक्त असं हसली. कारण तिलाच एक्सपिरियन्स आहे ना फनी बरोबर घर खेळण्याचा, त्याच्यामुळे तिला माहिती आहे की चावट फनी कसं घर खेळतो. अरे फन्या, तुला लाज शरम काय? तुझी सासू बसली आहे, तुझी बहीण बसली आहे, तुझी आई बसली आहे, ती 2 मुलं बसली आहेत, त्यांच्या समोरच तू असे काहीतरी पानसट प्रकार बोलतो की आम्ही रिअल आयुष्यात घरघर खेळतो वगैरे. आता शी काहीतरी कसा आहे हा यार, कसा म्हणजे हा? तू खरंच आहेस का रे? खरंच डॉक्टर आहेस तू? म्हणजे डॉक्टर तर सोडाच, पण तू काय आहेस काय? तू पुरुषीने महापुरुष आहे मला पण वाटायला लागलं आता. आणि ही पक्की चॅप्टर आहे. म्हणजे आता मध्येच चिमा बोलली की आता चला बस झालं आता निघूया आपण, तर ही लगेच असं बघते की झालं काय टाईम, हां किती वाजले बघून. असं टाईम ॲक्च्युली ती टाईम नाही बघत, ती टाईमच्या नावाखाली आपलं किती कंटेंट छापून झालं आहे, किती आता म्हणजे समजा 8 वाजता बोलायला सुरू केलं आणि 7:15 झाले तर 15 मिनटं बोललो आहे, तर 15 मिनटाचं किती फुटेज होणार? 7 मिनटाचं, 15 मिनटाचं कट शॉट आणि हे सगळं होऊन एडिट होऊन स्पीड करून ते 7 मिनटाचं होणार. मग 7 मिनटं म्हणजे खूपच आहे ना, अजून थोडं 15 मिनटं बोललं पाहिजे हे कॅल्क्युलेशन करते आणि मग अजून एक काहीतरी पिल्लू सोडते, अजून हटत नाही ती पूर्ण आपलं कंटेंट गोळा झाल्याशिवाय. वो सब कॅल्क्युलेशन चलता रहता है उसके दिमाग में. आणि मग एकदा ते सगळं झालं की मग ती स्वतःच म्हणेल की चला आता निघूया, खूप उशीर झालाय असं वगैरे बोलून स्वतःच म्हणजे समजून जायचं की झालं, हिचं कंटेंट गोळा करून झालं,
सिमिलरली ते डायरीचं ते पत्र मला हरवलं, काय ते बाबांचं पत्र हरवलं ते मला सापडलं, ते जे काही आहे ना त्याच्यामध्ये पण हिला एंडिंगला असं वाटलं की नाही अजून अजून थोडंसं बोलायला पाहिजे. मग असं वर बीर बघेल, मग असं खाजवून असं आपलं नेल आर्ट दाखवेल आणि मग असं बघते की अजून काहीतरी अजून पकवता येतं का. आणि बचनीचं, अरे बचने मी तुला बोलली काय, जरा बोलली काय की बचना आटोक्यात आली आहे, आता पकवत नाही, तर ते एंडिंगला 10 मिनिटाचं पकवायची ते बाजूलाच राहिलं. आता तर म्हणजे ही पूर्ण व्लॉगच पकवायचे काढते, अख्ख्या व्लॉगमध्ये पकवते, बसते आणि पकवते. आणि ते पकवणार आणि प्लस त्या पकवण्यावर पण 10 मिनिटं आणि प्रवचन एंडिंगला. म्हणजे आता तर हे तर अजूनच ॲडिशनल झालं आहे रे बाबा. भगवान उठाले रे इसको यूट्यूब से. आणि त्या दिवशी बघितलं का तुम्ही, मी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला पण लावलं होतं, हे ह्याच्यासाठीच सांगते तुम्ही मला इंस्टावर फॉलो करायचा. बघितलं तुम्ही, फनी जाताना वेगळे कपडे घालून गेलेला, व्हाईट शर्ट होता त्याचा, आणि क्लिनिकमध्ये वेगळा शर्ट होता. या ऐसे कैसे क्लिनिक में जाके कपडे बदलता है क्या बिडू? हां, डब्बा खातो, कपडे बदलतो आणि बसतो का? असं कसं सेम डेला वेगळे कपडे? इथून जाताना का वेगवेगळ्या दिवसाचं शूट होतं. मला तर वाटतं, मला काय वाटतं माहिती आहे, जेव्हा ही गेलेली ना आटपाटनगरला तेव्हा हा आईने पराक्रम केलेला दिसतोय. हां, ते गुळ फोडायचा. आता ते कसं, ते तिला काय स्वतःला इतके वर्षाची सवय नाही ना बाबा, आधी सासूबाई करायच्या आणि आता सून करायला देत नाही, मग गुळ कसं ते तिला माहिती नव्हतं. मग ते झालं असं प्रकरण. आणि मग आता चान्स एकदम, बाबा एवढा बिझी मुलगा आहे, बापरे, म्हणजे इतका बिझी होता, काय तर म्हणे की मला तिकडे इंजेक्शन देता नाही आलं कारण खूप पेशंट होते ना, त्याच्यामुळे मग मला नाही देता आलं. अरे तुझ्याकडे एवढे पेशंट होते तर तुझ्या आईला काही दुसरा डॉक्टर नाही? इतके फुकट, इतके म्हणजे तुमच्याकडे एवढे पण हे नाही की तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता? हां, दुसरे आपला मुलगा लहान मुलांचा डॉक्टर आहे, त्यांना त्याचं जे काम आहे ते त्याला करू दे. तू काय लहान आहे का त्याच्याकडे जायला? फुकट म्हणून गेली तिकडे करायला. आणि तसं पण त्याला काय काम असतं, काय कामच नसेल, असाच वेळेला बसला असेल तर कशाला दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ह्याच्याकडेच जाऊया फुकट्याकडे म्हणून आली असेल. आणि बाता तर अशा म्हणतात. आणि कोणी त्याला फॅसिलिटेट केलं? कोणी केलं? हां, याला तिकडचंच कोणतरी असेल लोकल, आणि त्यांना सांगितलं असेल ह्याला द्या म्हणून उगाचच टाईमपास. हा कसला काय काळजी वाहू आणि कसलं काय अर्ध्याहून जास्त दिवस तर नसतोच, हा गायबच असतो, सुट्टीवर असतो. तर तो दुसरा डॉक्टरच सांभाळतो आणि ह्याचं काय, ह्याला उगाचच हा आपला काहीतरी इकडून तिकडून जॅक लावून फालतूमध्ये ह्याला करतात नावाचा डॉक्टर. जेव्हा ते आले होते तेव्हा पण हा आईला घेऊन बसला होता. ह्याच्याकडे बाहेरचं कोण येतं कोण? ह्याला स्वतःच्या मुलीच्या बाबतीत निर्णय घेता येत, स्वतःच्या मुलीच्या बाबतीत ह्याला काय माहिती नसतं. ह्याच्या मुलीला सर्दी पडसं झालं तर दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेतात. हा आहे कोण यार? म्हणजे किती याची बोलावं तितकं कमी आहे. काय इज्जत काय आहे की नाही तुला? इज्जतेचे पूर्ण तुझे धिंडवडे निघाले तरी पण काय जात नाही तुझं? शी 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 शी, काय प्रकार काय आहे याचा? आणि काय ते क्लिनिकमध्ये काय असं बेड टेबल, जिथे डॉक्टर ड्रेसिंग वगैरे ते तिथले तिथे त्या टेबलवरती जिथे आपण डॉक्टरांशी बोलत असतो वगैरे, कन्सल्ट करत असतात डॉक्टर, तिथल्या तिथे नाही करत ना डॉक्टर. आपल्याला सांगतात की तिथे जाऊन बसा किंवा तिथे झोपा, आम्ही येतो, आणि मग ते येतात, आपण बेडवर बसतो, झोपतो. प्रत्येक क्लिनिकमध्ये इवन GPकडे पण जाल तर त्याच्याकडे पण तो तुम्हाला तिथल्या तिथे असा चेक नाही करत, तुम्हाला साईडला नेतो, तिथे साईडला बेड असतो, त्या बेडवर तुम्हाला झोपवलं जातं, मग तुमचं पल्स चेक केलं जातं, जे पण काही असतं ते फॉलो केलं जातं. हा तिथल्या तिथेच ड्रेसिंग करायला लागला. आणि ह्याने मास्क लावला आहे, पण ह्याची नर्सला काय मास्क नाही. नर्स काय ती असिस्टंट का कोण रिसेप्शनिस्ट, ते पण सगळी ऑल इन वन होती ह्याच्यासारखीच धेडगुदरी. तिने काय नाही लावलं, तिने काय नाही, ती आपली अशीच. आणि ती सांगते ह्याला की ते नंतर करा, ते तुम्ही घरी जाऊन करा वगैरे. म्हणजे तिला पण काहीतरी आहे, तिला पण अक्कल आहे की इथे टाईम वेस्ट करू नका, ते तुम्ही घरी पण करू शकता. पण ह्याला नाही, हा इथेच टाईमपास. आणि एवढा वेळ नव्हता तर पटापट करायचं तर ते नाही, तिथे शूट बीट सगळं करत बसले, टाईमपास करत बसले, एवढी पेशंटची लाईन लागलेली. हा असला काळजी वाहू डॉक्टर. आणि ह्याची बायको घरात पण तेच कपडे आणि बाहेर पण तेच कपडे, क्लिनिकला जाताना पण तेच कपडे, त्याच कपड्यावर सगळी गाव ओंडारत बसते. ना हा डॉक्टर शोभतो ना ह्याची बायको डॉक्टरची बायको शोभते. असो, आता आपण येऊया नेक्स्ट टॉपिकवर. बाबांचं पत्र हरवलं
ते मला सापडलं. तर मला एक गोष्ट सगळ्यात आधी क्लिअर करायची आहे की मला असं वाटतं की हे काहीतरी फेकमफाकी आहे. हे आत्ता कंटेंटसाठी लिहिलेलं पत्र आहे. आता ठीक आहे, तू काय मला प्रूफ बीव करायची काही गरज नाही आहे. जे मला वाटतं ते मी बोलते. ते असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. आता हे मला असं का वाटतं, कारण का जी गोष्ट आपण स्वतः लिहिलेली असते किती वर्षापूर्वी असे नका, पण ते बोलताना आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो, एक कम्फर्ट असतो. आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते कळतं की आपले वर्ड्स आपण कसं काय आपल्यालाच आपली बोबडी वळेल किंवा आपणच चुकीचे काहीतरी बोलू किंवा अनकम्फर्टेबली असं थोडंसं फंबल मारू, असं कसं होईल ना. आपले वर्ड्स आपल्याला कधीही तुम्ही बोललात तरी बोलता येतातच. आणि इतके वर्ष मी ठेवलं होतं आणि मी इतके वर्ष बघितलंच नाही, मी ते साईडला ठेवलं. मग आत्ता कशाला? जर तुझं पर्सनल आहे तर ते पर्सनलच ठेव ना. प्रत्येक तू फक्त सांगितलं असतंस तर ठीक आहे, ते कशाला उगाच ते कंटेंट म्हणूनच तू बाहेर काढलं. आणि जेव्हा ते कंटेंट म्हणून आपण बाहेर काढतो ना, तेव्हा ते काही इमोशन्स आणि हे सगळे ते किती रिअल आहेत हे मला त्याच्यावरती मला डाऊटच आहे. मला तर म्हणजे शोषून घेतं कॅमेरासमोर कसं रडतात हे लोक. आणि मला असं वाटतं की ते आपल्याला माहिती असतं, म्हणजे ह्यांना माहिती असतं की कुठलं ट्रिगर पॉईंट आहे आणि त्याच्याने आपल्या डोळ्यात अश्रू येतील आणि ते मुद्दामून मग ते असं बोलायचं आणि ते अश्रू काढल्यासारखे वाटतात मला, ना की ते नॅचरली आल्यासारखे उगाचच ते भरून येणं. आणि मग ते असं मुद्दामून आपण स्वतःला फोर्स करतो की मला रडायचं आहे आणि थोडंसं इमोशनल डॅमेज करायचं आहे इथे. तो बात तेरा जलवा, तो बात तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार. दुसरी गोष्ट, कोण बाबा असं डायरी लिहिते आणि डायरीचे पहिले 2 म्हणजे एकच पान लिहिलेलं होतं आणि एकदम लास्ट पान मध्ये पूर्णच्या पूर्ण डायरी कोरीच्या मारे. आणि काय तर म्हणे की मी एंडिंगला लिहिलं कारण का मला असं होतं की स्टार्टिंगलाच कोणी वाचायला नको म्हणून मी शेवटच्या पानावर. अरे बाबा, ही ह्युमन सायकोलॉजी आहे. कोणाला शिकवते यार तू? कोणाला? चौथी फेल कोणाला सांगते? काही असलं तरी माणूस असं पूर्ण, तुला काय वाटलं की मागचं पानं दिसणार नाहीत का, की ते अदृश्य होतात, की कोणाला सुचणार नाही आहे बघणाऱ्याला की मागे काय लिहिलं आहे. असं आपण चालतोच ना, पूर्ण असं ट्र करून बघतोच. तू मध्ये लिहिलं असतंस तरी ते शोधता आलं असतं. आणि लास्टमध्ये तर उलट मध्ये थोडंफार प्रमाणात एवढं नाही लक्ष गेलं, ठीक आहे. पण मोस्टली जे पण टाईमपास गोष्टी असतात त्या नॉर्मली शेवटच्या पानावरच केल्या जातात. तर माणूस कुठलाही असू दे, आपले काय आई वडिलांना काय येडा बनवते, त्यांनी काय आयुष्यात कधी काय केलं नाही आणि तुझ्या आईने काय केलं नाही असं तर नाहीच आहे ना. तुला तर माहितीच असेल केवढी मोठी पोचलेली आसामी आहे. तर तुला काय वाटलं की तुझ्या आईला माहिती नसेल की काय कुठे काय लिहिलं असू शकतं आणि ती चेक नाही करणार? अरे नॉर्मल माणूस पण बघणारच ना. पहिलं पान आणि शेवटचं पान हे जास्त करून बघितलंच जातं की शेवटच्या पानावर काय म्हणजे फुल्ली गोळा वगैरे काय खेळलंय बिळलंय ना, किंवा काय असं RS वाला तो इनिशियलवाला गेम वगैरे असं काय खेळलंय का, ते पण बघण्यासाठी बघणारच माणूस. तर ते शेवटच्या पानाचं काय लॉजिक होतं की, आणि अशी डायरी की ज्या डायरीमध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे, फक्त ते तेवढंच लेटर लिहिलं आहे पूर्ण. ते ही डायरी नाही म्हणत, मग ते फक्त असं स्पेशली मला वाटतं, अगेन मला तेच वाटतं की 2-4 दिवसाआधी ChatGPTकडनं छापलेलं लेटर आहे ते. मला 8 वर्ष झाली तरीही वाटत होतं की ते परत येतील, ते पुन्हा येणार, ते पुन्हा येणार, ते पुन्हा येणार. तर हा लेटर माझ्या पप्पांसाठी होता. तर मला खूपच वाईट वाटत होतं आणि म्हणून मग मी हा लेटर लिहिला. एव्हरी टाईम मी हा लेटर बघायची तर मला नेहमी त्यांची आठवण यायची. अरे पण तू आत्ताच बोलले ना की तू कधी बघितलंच नाही, लेटर लिहून साईडला ठेवला, मग एव्हरी टाईम काय बघायची तू? आणि नक्की कुठल्या शाळेत होती आणि कसलं काय हिचं इंग्लिश म्हणावं तर मी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, पण इंग्लिशमध्ये तर बोंबच आहे. आय ऑलवेज वॉन्टेड यू टू सी मी ग्रोईंग बिफोर युअर आईज. हे कुठलं इंग्लिश आहे? बकवास. बचना की बकवास डिक्शनरी. कहाँ से लाई है ये बकवास डिक्शनरी? अरे इन फ्रंट ऑफ युअर आईज असतं, इतकं लिटरल ट्रान्सलेशन नाही करायचं ग बाई ChatGPTचं. शिशिशी काय इतकी बकवास. त्या दिवशी पण हिने ना काहीतरी क्वेश्चन आन्सर प्रकार केला होता ते ह्याच्यामध्ये इन्स्टावर, त्याच्यामध्ये पण एकदम फुल ChatGPT बोलत होती. ChatGPTचे फुल एकदम हे आन्सर दिले होते.
एकदम इंग्लिश. ते तर एकदम म्हणजे रटवलं आहे हिने. आणि बाबा ठीक आहे, तर थोडं तरी आपलं डोकं वापरायचं की नाही. अच्छा, वापरायला आपलं डोकं असलं पाहिजे ना. नाहीतर मग बिफोर युअर आईज गॉट क्लोज्ड असं काहीतरी असं पुढे होतं का. नो नो मजाक, नो मजाक. हे मजाक करायची गोष्ट आहे का. मजाक नाही करत आहे मी. पण हे काय कुठल्या प्रकारचं यार. म्हणजे हे इंग्लिश मिडियमच्या पण इंग्लिश मिडियमची पण मारतील आणि मराठी मीडियम म्हटलं तर मराठी मीडियमची पण मारली जाईल. म्हणजे हे काही काय नाही आहे. हमारे स्टुडंट नाही आहे. सगळेजण हातवर करतील. हे DBS वाल्यांना ओव्हरऑलच कलंक आहेत. सो बचने, नेक्स्ट टाइम जरा चांगला प्रयत्न कर. हा प्रयत्न बकवास होता, एकदम बकवास. तुझ्या बकवास डिक्शनरी सका. तसंच आजचं पण म्हणजे ते जे काही लेक्चर दिले ते मी अजिबातच डिनाय करत नाही. हे तर आधी पण सांगितलं होतं. त्यात काय नवीन सांगितलं. इतके दिवस मला विचारत होते, इतके दिवस मला लोक विचारत होते की काय आहे. तर मी आज फायनली तुम्हाला सांगते की काय झालं होतं. आम्हाला असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. तर जे पण वाटलं नव्हतं म्हणजे असं काय स्वप्नात तर कोणाला असं काही वाटतच नाही. असली स्वप्न कोण बघतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तू जे काही सांगितलंस ते तू आधी पण सांगितलं होतंस, तर ते पुन्हा तेच रिपीट करण्यात काही अर्थ नाही आहे. काहीतरी नवीन तू एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार होतीस किंवा अजून काहीतरी त्याच्यावरती लाईट थ्रो करणार होतीस किंवा अजून क्लॅरिटी मिळाली असती तर मग ठीक होतं. पण तेच आम्हाला काही कळलंच नाही. आणि मग ते काय होतं आणि मग ते डेफिशियन्सी तर नाहीच आहे. ती सगळं हेल्दी खाते, ती घरचंच खाते, ती बाहेरचं खातच नाही. तर आता ह्याच्यामध्ये पण मी पॉईंट टू पॉईंटच बोलणार आहे. मला जास्त फापट पसारा करायचा नाही आहे. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे तू जे काही सांगितलंस ते थोड्याफार प्रमाणात खरं असलं तरी पण इट इज नॉट एंटायर ट्रूथ. त्याच्यामागे बऱ्याच काही गोष्टी लपवलेल्या आहेत आणि खूप काही गोष्टींचा उलगडा व्हायचा आहे. हे काही कन्व्हिन्सिंग नाही आहे अजिबातच. कोणी आपल्या मुलांच्या बाबतीत इतकं खोटं बोलत नाही. म्हणून मी हे तर नाही म्हणू शकत की तू खोटं बोलतेस, पण तू पूर्णतः खरंही नाही बोलत आहे. आता ते कसं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझी मुलगी काही खातच नाही, बाहेरचं काही खातच नाही. ती घरी येऊन जेवते, ती घरचंच. म्हणजे किती बाहेर फिरून आलं तरी पण ती खायला मागत नाही. तिला घरचा डाळ भातच लागतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इतकं बाहेर फिरता, तुम्ही तर सगळ्यात जास्त म्हणजे भरा बॅगा आणि निघा असा तुमचा प्रकार आहे. आता सगळं ते बारगळलं, फ्लॉप झालं ते ठीक आहे. पण दर महिन्याला तुमच्या 2-2 दर विकेंडला कुठे ना कुठेतरी जाणं होतं. तर त्यावेळेला तुम्ही काय करता, म्हणजे ते विकेंडचं वगैरे सोडा, पण जेव्हा तुम्ही 8-8, 10-10 दिवसासाठी बाहेर जाता तर काय घरी जेवण बनवता तिच्यासाठी डाळ भात भाजी रोज घरी लावते, तू घरी करते, तेव्हा ती काय ना काहीतरी खातच असेल ना. याचा अर्थ ती बाहेर खाते. आणि जर नाही खात, जर तू प्रत्येक वेळेला घरी बनवतेस, म्हणजे हॉटेल रूमवर बनवते किंवा वॉटेवर जिथे तुम्ही कुठे राहत असाल तिथे जर तिच्यासाठी तुलाच बनवावं लागतं, तर ते कधी आम्हाला दिसलंच नाही. तू कधी बनवताना दिसली नाही तिच्यासाठी. तर त्याच्यामुळे ती बाहेरचं काहीच खात नाही हे तर बोलूच नको. आणि आम्ही तिला बघितलं आहे असं काही गोष्टींसाठी एकदम उत्साही असताना की बाबा मला हे पाहिजे. आणि ते केकचं वगैरे आपण बघितलंच. तर अगदीच असं तू डिनाय नाही करू शकत की ती काहीच खात नाही बाहेरचं. दुसरी गोष्ट, काय प्रकारचा डॉक्टर आहे जर हा, आणि तो सुद्धा लहान मुलांचा. जर तो लहान मुलांचा डॉक्टर आहे, मी अगदीच मान्य करते की काही गोष्टींना डॉक्टर सेकंड ओपिनियन घ्यायला सांगतात, पण ॲटलिस्ट बेसिक तरी त्याला काहीतरी माहिती असली पाहिजे. उलट ही जी गोष्ट आहे ती फनी बेटर ॲड्रेस करू शकला असता ॲज अ डॉक्टर, ॲज अ पीडियाट्रिशियन. त्याला जास्त त्याला एक्सप्रेस करता आलं असतं, त्याला जास्त व्यवस्थित सांगता आलं असतं की व्हॉट इज द केस आणि व्हॉट इज द इशू. पण ते तूच बकवास करते आणि तुझंच ते लांबट लावतेस. आणि त्याला काहीच माहिती नाही, आम्हाला काही कळलंच नाही, कशामुळे होतं आहे आम्हाला काही कळलंच नाही. अरे त्याला सर्दी पडसासाठी पण तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाता. ह्याच्यावरनंच कळतं की काय लेवलचा डॉक्टर आहे तो. आणि जर तुम्ही स्वतःच आपल्या घरच्या डॉक्टरवर तुमचा स्वतःचा ट्रस्ट नाही आहे तर बाकीच्यांनी कसा ठेवायचा, हा प्रश्न उद्भवतोच की नाही. तिसरी गोष्ट, मला कुठेतरी असं वाटतं की हे जे काही परिणाम आहेत, आता हे जस्ट एक माझं गेस आहे हा, आणि हे मी जस्ट एक इन जनरल तुम्हाला केअरफुल राहण्यासाठी म्हणून सांगते की हा जे काही प्रोडक्ट्स यांना फुकटचे मिळतात. आणि आता जसं आपण बघतो की ती बरखा वगैरे पण तिच्या लहान मुलीवर त्याचं एक्सपेरिमेंट करते. लेट्स से शॅम्पू, बेबी शॅम्पू, हेअर ऑइल आणि ह्या सगळ्या गोष्टी तर टेस्ट करता तुम्ही, त्यांचा वापर करता, त्यांना अप्लाय करताना दाखवता. म्हणजे तुमच्या प्रमोशनसाठी तुम्ही त्या मुलांना, म्हणजे मुलं एक कंटेंटच आहे ना तुमच्यासाठी, तर तुम्ही ते यूज करता. त्याचे पण हे दुष्परिणाम असू शकतात असं मला कुठेतरी वाटतं. ते तुला रिअलाईज नाही
द मोस्ट नेगेटिव्ह DBS मेंबर गोज टू बचना द बोचुमॉन. लिव्ह, ईट अँड फास्ट. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. खूप मोठं झालं तर मी आता पटकन आवर्ता घेते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.